नमस्कार, मी सीमा विश्वास. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. सगळीकडे छान प्रसन्न असे वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणाला साजेशी आजची ही कविता. आजची माझी कविता लहान मुलांना बाप्पाविषयी वाटणारं आकर्षण आणि त्याच्याबद्दल असणारे त्यांचे निरागस प्रेम उलगडताना दिसते. या कवितेतला मुलगा आपल्या घरीसुद्धा गणपती आणावा म्हणून आपल्या आईची मनधरणी करताना दिसतो. कवितेचे शीर्षक आहे बाप्पा. ऐक ना गं आई, एवढं माझं जरा, आपण सुद्धा आणूया ना बाप्पा आपल्या घरा. गोड गोजिरा बाप्पा आई, दिसतो ग किती छान, आजी म्हणते तसे त्याचे सुंदर ते ध्यान. आजोबा म्हणती हुशार बाप्पा, म्हणून डोके एवढे मोठे, साऱ्यांचे सारे ऐकतो म्हणून कानही सुपा एवढे. इवल्या इवल्या डोळ्यांनी साऱ्या जगाकडे बघतो, उंदरावर बसून पिटुकल्या पृथ्वीभर हिंडतो. फुलापानांच्या मखरात बसतो, ऐटीत कसा देखणा, वाटे कधीच जाऊ नये असा लाडका पाहुणा. जास्वंद, दुर्वा, उकडीचे मोदक आवडते खूप त्याला, आपण करू त्याचे लाड सारे, आता काहीच नको मला. मी नाही करणार मस्ती आता, अभ्यास करीन खूप सारा, शाळेत जायचा सुद्धा नाही करणार कंटाळा. मखर बनवण्या बाप्पाचे मी मदत करीन ना बाबांना, खेळायला बाहेर जाणार नाही सांगून ठेवीन दोस्तांना. बाप्पा यायचेत आमच्या घरी, तयारी करायची खूप सारी, आता बोलावू नका मला कुणी, मी बिझी आहे भारी. काका काकी मामा मावशी येतील सारे घरी, वाजत गाजत बाप्पाची मग आरती करू भारी. तू काळजी नको करू आई, मी मदत तुला करीन, बाप्पाच्या मोदकांमध्ये सारणसुद्धा भरीन. बंटी बबली पिंटू राणी धम्माल करू सारी, बाप्पासोबत सेल्फी आम्ही काढू कितीतरी. किती मज्जा येईल ना आई जेव्हा येतील घरी बाप्पा, किती मज्जा येईल ना आई जेव्हा येतील घरी बाप्पा, गोड गोड बाप्पाला मी देईन साखरेचा पापा. आता तरी बाबांना आई माझं म्हणणं सांगशील ना, माझं नाव नको सांगू तू तुझं म्हणून सांगशील ना, माझं नाव नको सांगू तू तुझं म्हणून सांगशील ना. धन्यवाद.